नमस्कार, मी ललिता आसटकर. बऱ्याच दिवसांनी आपण भेटतो आहे आणि यामध्ये आपण आता आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपण प्रोत्साहन भत्त्याविषयीचे निकष. बरेचदा होतं आहे की आपल्याला म्हणजे प्रोत्साहन भत्ता शासनाकडून जो मिळतो आहे तो आपल्यापर्यंत पोचत का नाही, आपल्याला का मिळत नाही, त्यासाठी काही निकष जून महिन्यामध्ये एक शासन निर्णय आलेला आहे आणि त्यामध्ये काही निकषांचा अंतर्भाव केलेला आहे. तर त्यानुसार आपलं काम हे पोषण ट्रॅकरला दिसणं गरजेचं आहे, कारण पोषण ट्रॅकरवरच त्याचं मूल्यमापन होणार आहे. त्यामुळे आपण जी काही कामं मॅन्युअली करतो तर ती सर्व कामं त्यावरती आपल्याला अपलोड करायची आहे आणि ते निकष आपल्याला पूर्ण करायचे. ते निकष आपण जोपर्यंत पूर्ण करणार नाही तोपर्यंत प्रोत्साहन भत्ता आपल्याला मिळणार नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते जाणून घेणार आहोत की ती निकष कोणकोणती आहेत. प्रोत्साहन भत्त्यासाठी आपण जे निकष अंगणवाडी ताईंनी पूर्ण करायचे आहे, अंगणवाडी निहाय पूर्ण करायचे, त्याबाबत आपण आता एक एक करून माहिती जाणून घेऊ. जसं पहिल्यांदा आहे की समुदाय आधारित कार्यक्रम. समुदाय आधारित कार्यक्रम ज्याला आपण CBE कम्युनिटी बेस्ड इव्हेंट, अशी ही 5 इव्हेंट आहेत, 5 कार्यक्रम आहेत. त्यापैकी दरमहा 2 कार्यक्रमाचं आयोजन अंगणवाडी स्तरावर करून त्या कार्यक्रमांची नोंद आपल्याला पोषण ट्रॅकरवर घ्यायची आहे, जेणेकरून पोषण ट्रॅकरवर ते 2 CBEचे कार्यक्रम जे आहेत ते डिस्प्ले होतील आणि आपण जो प्रोत्साहन भत्त्याबाबतचा जो निकष आहे समुदाय आधारित कार्यक्रम तो आपण पूर्ण करू. आता प्रोत्साहन भत्त्याचा जो दुसरा निकष आहे तो म्हणजे आपलं THR वाटप, टेक होम राशन, जो घरपोच आहार आहे तो. तर हा कसा वाटायचा, ते दरमहा नोंदणी केलेल्या एकूण लाभार्थी संख्येच्या 90% लाभार्थ्यांना 25 दिवस THRचे वाटप आपल्याला करायचं आहे. मग THRचं वाटप करून आपल्याला काय करायचं आहे, फेस रिकग्निशन जे आहे, फेस मॅच आहे, ह्या ज्या प्रोसेस आहे FRSमधल्या सगळ्या प्रोसेस आहे त्या पूर्ण प्रोसेससुद्धा पूर्ण करायच्या आहे आणि त्याची नोंद आपल्याला पोषण ट्रॅकरवरती घ्यायचे आहे. मग आपल्याकडं आता जर म्हणजे 6 महिने ते 3 वर्षाचे जे काही लाभार्थी असेल आणि सोबतच गरोदर आणि स्तनदा, तर नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांच्या पैकी 90% लाभार्थ्यांना 25 दिवस THR वाटप आपल्याला करायचं आहे. खरं तर आपल्याला 100%च करायचं आहे, पण यदा कदाचित कोणी राहून गेलं किंवा काही गेलं तर 90% लाभार्थ्यांना 25 दिवसासाठी आपल्याला THR वितरित करायचं आहे. असं जेव्हा आपण करू आणि त्याची नोंद आपण पोषण ट्रॅकरला घेऊ तेव्हाच आपण निकष क्रमांक 2, प्रोत्साहन भत्त्याचा निकष क्रमांक 2 आपण पूर्ण करतो आहे. प्रोत्साहन भत्त्यामधला आपण आता नंतरचा निकष बघूया, तो आहे पूर्वशालेय शिक्षण, प्रीस्कूल एज्युकेशन. 3 ते 6 वयोगटातील बालकांची एकूण बालकांच्या 80% बालकांची किमान 16